तर स्वराज टार्गेट 625 4x4 ब्रँडिंग आहे, पूर्ण स्टिकर लावलेले आहे। तो EPTO तुम्हाला इथे बघायला मिळत नाही आहे ट्रॅक्टरमध्ये। सिंक्रोमेश गिअरबॉक्सला क्लच दाबायची सुद्धा गरज नाही, म्हणजे तुम्ही क्लच नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सगळ्यांना परत एकदा MH व्हील्सचं नवीन सगळ्यांचं स्वागत करतोय। माझ्या मागे जो ट्रॅक्टर बघताय तुम्ही, तो एकदम युनिक ट्रॅक्टर आहे आणि मागच्या वेळेस याचे व्हिडिओ एकदम व्हायरल गेलेले होते। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वराज टार्गेट नवीन मॉडेल आहे का, हे 30 HP आणि 25 HP मध्ये स्वराज टार्गेट 625 4x4 25 HP मी आत्ता लॉन्च केलेला आहे। गुढीपाडव्याला ट्रॅक्टर आलेला आहे भाई मित्रांनो, आणि इंटरनेटवरचा पहिला व्हिडिओ माझा असणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला खालचा लाल रंगाचं बटन दाबून सबस्क्राईब करायचं। त्याला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, ट्रॅक्टरची चावी जी आहे ती आपली सिंपलच येते। पहिले कसं माहिती आहे का, आपल्याला इथून सुरुवात करायला लागते बघा। सिंपल सी की आहे, त्याच्यावरती आहे ना स्वराजची ब्रँडिंग वगैरे येते। त्यानंतर पूर्ण जी डिझाईन आहे स्वराज 625ची ती पूर्ण सेम टू सेम आहे स्वराज 630 सोबत। फक्त विषय काय माहिती आहे का, ट्रॅक्टरचं मॉडेल नवीन आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण एक्सप्लेन करणं गरजेचं आहे। ओके, समोरून बघायला गेले तर दोन मोठे मोठे आपलं जे हॅलोजन हेडलॅम्प्स म्हणतो नाही का ते दिलेले आहे। LED वगैरे यूज नाही केलेलं आहे, हे तुम्ही पहिले कन्फर्म करून घ्या। पूर्ण जे बोनट आहे ते पूर्ण मेटलचं बनवलेलं आहे। फक्त एक थोडंसं करायला पाहिजे होतं, तिथं स्वराजची ब्रँडिंग द्यायला पाहिजे होती, ते एक भारी जमलं असतं, पण ठीक आहे, काय अडचण नाही। तर तुम्ही बघू शकता फ्रंटचा असा पूर्ण इंटरफेस आहे। ही पुढली जाळी पण लोखंडाची बनवलेली आहे। वेट वगैरे लावायला, नंबर प्लेट लावायला इथे जागा दिलेली आहे। ओके, त्यानंतर एक्झॉस्टची जी आउटलेट आहे ते इथे दिलेली, थोडंसं खाली दिलेलं आहे, थोडंसं वरती द्यायला पाहिजे होतं, कारण कसं पुढे जर दडीला काही लागलं दगड वगैरे तर हे थोडंसं डॅमेज व्हायचे चान्सेस आहे, पण काही अडचण नाही। लोकेशन पण ठीकठाक आहे। ओके, त्यानंतर असं काही समोरचा सेटअप आहे। साईडनं आले तर स्वराज टार्गेट 625 4x4 ब्रँडिंग आहे, पूर्ण स्टिकर लावलेले आहे आणि साईड पॅनल वगैरे सर्व मेटलचं बनवलेलं आहे। हे साईड पॅनल दिसत आहे ना, हे पूर्णपणे लोखंडाचे म्हणजे पत्र्याचे बनवलेले। त्यानंतर साईडला साईड इंडिकेटर्स वगैरे दिलेले। ओके, इथे खाली तुमचं डिझेल फिल्टर वगैरे हे पूर्ण हा सेटअप दिलेला आहे। याच्यामध्ये थोडेसे अपग्रेड वाटत आहे मला, मी बघतो मग तुम्हाला कन्फर्म करतो व्हिडिओमध्ये, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, तर असा साईडचा इंटरफेस आहे। त्यानंतर इकडे क्लच जे सिंगल प्लेट ड्राय क्लच सोबत हा ट्रॅक्टर येतो। 6 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे। ओके, आणि क्वालिटी ॲश्युरेट दिलेला आहे। आणि स्वराज तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, स्वराज ब्रँड आहे इंडियामधला आणि धोनी स्पॉन्सर आहे। सो दॅट्स वाय जबरदस्त ट्रॅक्टर बनवतं हे लोक। त्यानंतर मागे आले तर तुमची जे पण गिअर लिव्हर वगैरे आहे ते पूर्ण साईड शिफ्टिंग मेकॅनिझम सोबत येतं। याच्यामध्ये सेंटर शिफ्टिंग वगैरे काहीच दिलेलं नाही आहे, ही एक बेस्ट गोष्ट असणार आहे। त्यानंतर इथे बॉटल कॅप होल्डर आहे। ओके, म्हणजे बॉटल होल्डर म्हणतो नाही का ते दिलेली आहे। बॅक साईडला एक रिव्हर्सला लॅम्प दिलेला आहे, जो की LED फॉर्ममध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नाईटला काही काम करत असता तुम्हाला एक लॅम्प इथे प्रोव्हाइड केला जातो। हे तर ट्रायंगल टूल बॉक्स आहे, जो की तुमचावाला प्लास्टिकचं दिलेलं आहे। ओके, बाकी जास्त मग काही गर्दी वगैरे नाही आहे। हा जो ट्रॅक्टर आहे ॲटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल सोबत येतो। ओके, आणि याची वजन उचलण्याची क्षमता जी आहे ती 980 किलो एवढी आहे, म्हणजे सेम आहे सरळ 630ची जेवढी होती ना तेवढी सरळ 625ची पण आहे। ओके, त्यानंतरून खाली PTO बघायला गेलं तर 6 स्क्रीनवाला PTO होतं, ज्याचं स्टँडर्ड RPM 540 RPM आहे। फक्त त्याच्यामध्ये EPTO आणि साधा PTO म्हणजे EPTO आणि एक स्टँडर्ड PTO असे 2 प्रकार येतात। ओके, आणि PTOच्या पॉवरचं बोलायला झालं तर HP मध्ये आहे हा 24 HPचा PTO येतो याच्यामध्ये, आणि जर PTOची मॅक्स पॉवर किलोवॅटमध्ये बोलायचं झालं तर 14.09 किलोवॅटची जी आहे PTOची पॉवर आहे। ओके, तर अशा प्रकारचा हा पुरा इंटरफेस आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इझी हिंज दिलेले बॅक साईडला, त्याची तुम्ही हाईट वगैरे ॲडजस्ट करू शकता। हा एकदम बेस्ट प्रोग्राम असतो, कारण कसं माहिती आहे का, ब्लोअर ट्रॉली वगैरे त्यांच्या हिशोबाने याची हाईट ॲडजस्ट होणं हे खूप गरजेचं आहे। ही टॉपलिंग आहे, टॉपलिंगला तुम्ही 3 ठिकाणी ॲडजस्ट करू शकता, 1 2 3 हे तुम्ही बघू शकता। आणि जे तुमचं ॲटोमॅटिक म्हणजे डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल आहे तो तुमचावाला पूर्णपणे हायड्रोलिक सिस्टीमवरती बेस्ट आहे। इलेक्ट्रॉनिक वगैरे काही पार्ट त्याच्यामध्ये यूज केलेले नाही आहे। त्यानंतर ट्रॉली वगैरे अटॅच करायला तुम्हाला ते होज दिलेले आहे, याला तुम्ही मेल फिमेल कनेक्टर कनेक्ट करून तुम्ही ट्रॉलीचा हायड्रोलिक ऑपरेट करू शकता। ओके, आणि हे जे पूर्ण लिफ्टिंग मेकॅनिझम आहे हे कॅटेगरी 2चं लिफ्टिंग मेकॅनिझम आहे। याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3च्या लिंकेजेस आहेत ॲडजस्टेबल, बाकीचे फिक्स्ड आहे। ओके, आणि याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3चे पण इक्विपमेंट तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे ऑपरेट करू शकता। तर अशा प्रकारचा पुरा बॅक साईडचा सेटअप आहे। ओके, तर हे झालं तुमचंवाला पूर्ण बॅक साईडचं हायड्रोलिक वगैरे। तर त्यानंतर टेल लॅम्प वगैरे तुमचेवाले जे आहे ते पूर्ण जे आहे LED फॉर्ममध्ये नाही आहेत। जे टेल लॅम्प वगैरे त्याचे तुमचेवाले ते सर्व तुमचेवाले हॅलोजन फॉर्ममध्ये। ओके, त्यानंतर इथे पुरे पडले हे सीट आहे, सीटला तुम्ही पुढे मागे स्लाईड करू शकता। फक्त विषय काय माहिती आहे का, सीटला तुम्ही हे नाही करू शकत, काय म्हणतात त्याला, तुम्ही सस्पेन्शन नाही दिलेले। ओके, आणि सीटला तुम्ही फोल्ड पण नाही करू शकत, म्हणजे आपण असं फोल्ड करतो नाही का, ते फोल्ड तुम्ही नाही करू शकत। त्याच्यानंतर हे ॲटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्टचे कंट्रोल आहे। हा तुमचा गिअर लिव्हर आहे, प्रायमरी आणि सेकंडरी गिअर लिव्हर तुम्हाला त्या बाजूला येतो। तर अशा प्रकारचा हा पुरा सिस्टीम आहे। पुढे आले तर हे ब्रेक आहे, इंडिपेंडंट ब्रेकसोबत हा ट्रॅक्टर होतो। याच्यामध्ये ऑइल
सिस्टमच ब्रेकिंग सिस्टीम पण यूज केलेली आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि केबिन स्पेस तुमचा आहे तो सेम आहे, तुमचा 630चा जेवढा होता ना तेवढा सेम स्पेस तुम्हाला इकडे बघायला मिळतो आहे. पुढे आले तर तुमचंवाला हेच परत आपल्याला जे काय म्हणता साईड इंडिकेटर लॅम्प वगैरे दिलेले, हे साईड व्यू मिरर दिलेले. फ्यूल टँक जो आहे तुमचावाला म्हणजे डिझेल टँक 25 लिटरचा डिझेल टँक याच्यामध्ये बघायला मिळतो. ओके, टार्गेट स्वराजची ब्रँडिंग, 625ची ब्रँडिंग, 4x4ची ब्रँडिंग, हे तुमचं डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर वगैरे सर्व मेकॅनिझम इथे दिलेले. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फ्यूल पंप वगैरे येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. हे बघा इकडे तुम्हाला एकदम सिंपल कॉक येतो, व्हॅल्व म्हणतो आपण याला तुम्ही ऑफ ऑन करून फ्यूलचा सप्लाय आहे तो मॅनेज करू शकता. इथे काही गरज नाही तुम्हाला धक्का लावायची, पण इथे दिलेलं आहे. बाय चान्स तुम्हाला काही गरज पडली फ्यूल वगैरे बंद करायची, इथे तुम्हाला व्हॅल्व दिलेला आहे. तर अशा प्रकारचा हा पुरा सिस्टम आहे या ट्रॅक्टरचा. ओके, आता पूर्ण एक्सटिरियर झालं आहे बघून. आता मला टायर साईजचं सांगतो. ओके, तर मित्रांनो टायर साईजचं बोलायच्या आधी पहिले सांगतो स्टेअरिंग येते, जी पॉवर स्टेअरिंग येते. याच्यामध्ये 3 स्पोकवालं स्टेअरिंग व्हील आहे. आणि पॉवर स्टेअरिंगचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये बॅलन्स टाईप पॉवर स्टेअरिंग मेकॅनिझम यूज केलेले, ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पण साईडला हायड्रोलिक स्ट्रट दिलेले. सो दॅट्स वाय एकदम इक्वल अमाऊंट ऑफ पॉवर जी आहे ती तुमची डिलिव्हर होते. त्यानंतर टायर साईजचं बोलायला गेलं तर MRF टायर आहे. याच्यामध्ये फ्रंट टायर साईज आहे 180 85 D12 12 इंचचे फ्रंट टायर आहे. त्यानंतर बॅक साईडला आले तर MRFचे 8.320 म्हणजे 8.320ची जे टायर साईज तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळते. 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे 4x4. त्यामुळे डिफरन्शियल लॉक जे आहे ते पण दिलेले आहे. महिंद्रा ओझामध्ये तुम्हाला डिफरन्शियल लॉक येत नाही, हे लक्षात ठेवा बरं का तुम्ही. इथे तुम्हाला डिफरन्शियल लॉक कंपनी प्रोव्हाइड करते म्हणजे करते. तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे या ट्रॅक्टरचा. आता मेन जाऊया केबिनकडे. तर केबिनचं जो आहे स्पेशियस आहे, काही असं अडचण नाही तुम्हाला जास्त येणार. त्यानंतरून इथे आपलं स्टेअरिंग व्हील आहे, सीट वगैरे तुम्ही इथं बघू शकता. हा तुमचा MID आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे स्टँडर्ड जे येतं तेच आहे, म्हणजे टॅकोमीटर, अजून RPM मीटर, त्याच्यानंतर तुमचं फ्यूल इंडिकेटर आणि टेम्परेचर मीटर, टॅकोमीटर नाही सॉरी. आणि हे डिजिटल फॉर्ममध्ये तुमचं टाईमवर येतो, हावर्समध्ये मोजण्यासाठी नाही का ते येतो. त्यानंतर इथे तुमचं लाईट्स कंट्रोल आहे, साईड इंडिकेटर्स कंट्रोल आहे. इथे तुमचं आपल्याला हे स्विच येतो सेलोनाईट स्विच बरं का. याच्यामध्ये स्टॉपर वगैरे येत नाही तुम्हाला. स्विच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑफ करता त्यावेळेस तुमचावाला स्विच जो आहे तो बंद होऊन जातो. आणि इथे तुमचावाला हेडलाईट लॅम्पचं बटन आहे. इथे फ्यूजेस आहे, इथे 12 वोल्ट चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. इथे तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवायला जागा दिलेली आहे. अशा प्रकारचे छोटे मोठे जे जेवढे पण फीचर्स आहेत ते तुम्हाला दिलेले. फक्त ह्या ट्रॅक्टरमध्ये एक गोष्ट आहे जी की तुम्हाला दिलेली नाही आहे आणि 630मध्ये ती दिलेली आहे. ती तुम्ही सांगायची कमेंट बॉक्समध्ये. मी तुम्हाला ती व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे काय सिस्टीम आहे ती. ओके, त्यानंतरून गिअर बॉक्सचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये सिंक्रोमेश गिअर बॉक्स यूज केलेला आहे. आता सिंक्रोमेश गिअर बॉक्सचा तुम्हाला फायदा सांगतो काय माहिती का. सिंक्रोमेश गिअर बॉक्सला क्लच दाबायचीसुद्धा गरज नाही, म्हणजे तुम्ही क्लच दाबा असा विषय नाही आहे, क्लच दाबू नका. पण जर गिअर बॉक्स सिंक्रोमेश असेल तर तुमची गिअर शिफ्टिंग खूपच स्मूथ होते. ओके, त्याचं मी तुम्हाला लाईव्ह डेमो पण दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा, हे तुमचा मेन प्रायमरी गिअर, याच्यामध्ये 1 2 3 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर आहे. आणि इकडे सेकंडरी गिअर, याच्यामध्ये लो मिडियम हाय असे 3 गिअर येतात. ओके, जर पुरं गिअर रेशोचं बोलायला गेलं तर 9 फॉरवर्ड गिअर आहे आणि 3 रिव्हर्स गिअर दिलेले. आणि हा तुमचा PTO दिलेला आहे. हे तुम्ही बघू शकता PTO 540 RPM आणि इकॉनॉमी 540 RPM. ओके, तर अशा प्रकारचं तुमचं पुरं गिअर लिव्हरचं मेकॅनिझम आहे. इथे तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह 2 व्हीलसाठी गिअर लिव्हर दिला जातो. इथे पार्किंग ब्रेक आहे तुमचावाला. त्यानंतर इथे तुमचं वाला आपल्याला हायड्रोलिक ऑन ऑफ करायला नाही का तो व्हॅल्व असतो बघा. इथे आपण येतो त्याला काय म्हणतो आपण हायड्रोलिकचं स्पीड पण ॲडजस्ट करू शकतो आणि सर्व गोष्टी ॲडजस्ट तो इथे दिलेला आहे तुम्हाला. इथे ऑइल लेवल चेक करायला तुम्हाला ऑइल डिप दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा, हे तुमचं ऑइल डिप इथून तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारचा हा पुरा इंटरफेस आहे ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळतो. तिथे तुम्हाला डिफरन्शियल लॉक पण कंपनीनं प्रोव्हाइड केलेला आहे. तर हा पूर्ण सिस्टम आहे. आता तुम्ही मला असं वाटतं सर्वांनी लिहिलेलं असेल की कमेंट बॉक्समध्ये याच्यामध्ये कोणतं एक फीचर नाही आहे. तर मित्रांनो ते फीचर सांगतो तुम्हाला कोणतं नाही आहे या ट्रॅक्टरमध्ये. ते आहे तुमचं EPTO. तुम्हाला तो EPTO बघायला मिळायचा नाही का. इथे तुम्हाला EPTO बघायचा, तो EPTO तुम्हाला इथे बघायला मिळत नाही या ट्रॅक्टरमध्ये. या ट्रॅक्टर जेवढा पण PTOचं ऑपरेशन आहे पूर्ण तुमच्यावाल्या प्रायमरी जो क्लच आहे त्याच्यावरचं ऑपरेटिव्ह आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेट क्लच यायचा नाही का, जो PTOसाठी यायचा तो तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये बघायला मिळत नाही. अशा प्रकारची ही पूर्ण सिस्टीम या ट्रॅक्टरमध्ये आहे. हे एक फीचर नाही दिलेलं आहे त्यांनी, हे मला थोडंसं वाईट वाटलं, पण काही अडचण नाही आहे आणि ते फीचर कामाचं पण होतं बरं का. त्यानंतर बोनट उघडून दाखवतो, कारण की बोनटच्या मध्ये पण तुमचं बऱ्यापैकी माल आहे. ओके, तर तुमचंवालं जे बोनट आहे त्याला ओपन करण्यासाठी इकडे तुम्हाला एक लिव्हर दिलेलं आहे. हे ओपन केलं का तुमचं बोनट ओपन होतं आहे. त्याचसोबत इथे तुम्हाला हायड्रोलिक स्ट्रट दिलेलं आहे, की गॅस स्ट्रट म्हणतो आपण याला, जेणेकरून तुमचं बोनट वगैरे उचलायला तुम्हाला जास्त त्रास होणार आणि ॲटोमॅटिक वरती होईल ते. त्यानंतर हे इंजिन आहे ह्या ट्रॅक्टरचं. ओके, जे की बनवलेलं आहे यानमार कंपनीनं. 3 सिलेंडरचं इंजिन आहे जे की प्रोड्यूस करतं 25 HP पॉवर. ओके, तर अशा प्रकारचं हे इंजिन आहे. त्यानंतरून आपल्याला इथे ड्राय टाईप एअर फिल्टर दिलेलं आहे, एक्झॉस्ट दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे रेडिएटर आहे, याच्यामध्ये पण रेडिएटर भरपूर मोठं दिलेलं आहे, 1.5 लिटरच्या आसपास. तर त्याचं आहे तुम्हाला कूलिंगसाठी इफिशियंट असणारे. ही बॅटरी पॅक दिलेलं आहे इथे.
तर अशा प्रकारचा आहे ना हा पूर्ण इंजिनचा सेटअप आहे. तुम्ही बघू शकता हे इंजिन आहे, जे की बेसिक लेवलची जेवढी पण इन्फॉर्मेशन कामं जे तुम्हाला मी सांगितले. अजून काही पाहिजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हो, डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईट दिलेली आहे मी बरं का, लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही जर गेले तर तुम्हाला सर्व गोष्टी एकदम डिटेलमध्ये लिहिलेल्या आहे मी त्याच्यावरती. तुम्ही ते जाऊन पण चेकआउट करू शकता. ओके, तर अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे या ट्रॅक्टरचा. आता हेच झालं तुमचावाला स्वराजचा टार्गेट 625 4x4ची पुरी इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, आता पूर्ण इन्फॉर्मेशन तो सांगितली. आता तुम्हाला ट्रॅक्टरचा आवाज ऐकून दाखवतो, कारण की तो खूप महत्त्वाचा आहे. हे तुम्ही बघू शकता, मारला. हा आयडियल साऊंड आहे स्वराज टार्गेटचा, 25 HP. ओके, आणि हा ॲक्सिलेट केल्यावरती असा काही आवाज येतो. तर अशा प्रकारचे साऊंड्स आहे टार्गेट ट्रॅक्टरचे. स्टॉपरची गरज नाही आहे. चावी बंद केली की तुमचा ऑटोमॅटिक ट्रॅक्टर बंद होऊन जातो. प्राईसचं बोलायला गेलं मित्रांनो तर 5.25 ते 5.6 लाख, म्हणजे समजा की 5.25 लाखापासून स्टार्ट आहे, तर एक 5.5 लाखापर्यंत तुम्हाला जाऊ शकतो. डिफरंट अकॉर्डिंग टू देअर ॲक्सेसरीज आणि लोकेशननुसार. पण हा 5.5 लाखाच्या आसपास तुम्हाला ट्रॅक्टर ऑन रोड पडतो आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले ट्रॅक्टरची पूर्ण इन्फॉर्मेशन. तुम्हाला याच्यामध्ये काही शंका आहे का, मला नक्की सांगायचं आहे.